मग तुम्ही कशासाठी लढताय? आम्ही खुर्चीसाठी लढत होते, मग तुम्ही कशासाठी लढताय? याचा खुलासा तुम्ही जनसेवेसाठी लढताय आणि बाकी सगळे खुर्चीसाठी लढत आहे. हे सरकार महाराष्ट्रातल्या म्हणजे वेड्यांची जत्रा आहे. मी आधी सांगितलेलं आहे, यांना विजयाचा हँगओव्हर झालेला आहे. तो उतरत नाही अजून, अहंकार आहे. निदान देवेंद्र फडणवीस यांनी तरी संयमानं बोललं पाहिजे. या राजकारणामध्ये जे आलेले आहेत निवडणुकीच्या, ते खुर्चीसाठी लढत असतात आणि मुख्यमंत्री पदाची खुर्ची गेल्यावर तुमचा चेहरा कसा काळा ठिक्कर पडला होता आणि तुम्ही कशी निराश होतात ते आम्ही पाहिलं आहे. आणि आताही मुख्यमंत्रीपद मिळालं नाही म्हणून तुमचे एक उपमुख्यमंत्री कसे काळवंडलेल्या तोंडाने फिरतायत, रुसून बसतायत, हे आम्ही पाहतोय. की खुर्चीची लढाई तुम्ही सुरू केलेली आहे. विरोधी पक्षाचं काम हे जनतेचा आवाज बनवून काम करणं हे आहे. देवेंद्र फडणवीस यांनी काम केलं आहे. 2019 मध्ये जी निवडणूक झाली त्याच्या आधीच उद्धव ठाकरे यांनी शरद पवारांची हातमिळवणी केली होती. तर ते असे देखील म्हणतात की बंद दारावरती चर्चा झाली होती, ती मुख्यमंत्री पदासाठी नाही तर उपमुख्यमंत्री पदासाठी झाली होती. अमित शहा देखील बोलले की असं काय ठरलं नाही. अमित शहा काय बोलतात, देवेंद्र फडणवीस काय बोलत आहेत, आता तुम्ही हे किती वेळा विचारणार? त्याला एक मोठा काळ उलटून गेलेला आहे. जर दिलेला शब्द पाळला असता अमित शहांनी, तर मला असं वाटतं की पुढली सगळी घडामोडी आहेत त्या घडल्या नसत्या 2019ला. आणि देवेंद्र फडणवीस जे बोलत आहेत त्यांनी हॉटेल ब्ल्यू सीमध्ये जी पत्रकार परिषद अमित शहांच्या उपस्थितीत झाली, त्यात त्यांचं जे सुरुवातीचं निवेदन आहे ब्ल्यू सीमधलं, ते त्या अजूनही यूट्यूबवरती किंवा अन्य माध्यमावरती उपलब्ध आहे. त्यात त्यांनी आपण काय बोललो होतो भारतीय जनता पक्षाच्या किंवा युतीच्या वतीनं, ते स्वतःच केलेलं निवेदन स्वतः ऐकावं. म्हणजे हे किती खोटं बोलत आहेत हे त्यांना स्वतःला कळेल. 2019चं सोडून द्या, आम्ही पवारांबरोबर किंवा पवार साहेबांबरोबर काही चर्चा केली असं म्हणता आधीच. मग 2014ला काय झालं होतं ह्याचं उत्तर द्यावं. 2019 सोडून द्या, 2014 साली काय झालं होतं की ज्याच्यामुळे भारतीय जनता पक्षानं आमच्याशी युती तोडली? तेव्हाही अमित शहाच होते, तेव्हाही देवेंद्र फडणवीस होते आणि तेव्हाही तुमचे ते कोणीतरी ओम माथुर होते. इथे का तोडली? 2019 नंतर बघू. 2014ला हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुखांच्या निधनानंतरची पहिली निवडणूक होती. महाराष्ट्र दुःखात होता, तरी तुम्ही शिवसेना प्रमुख नाहीत या आनंदात तुम्ही ज्या निवडणुका लढवल्यात, ते काय होतं? तेव्हा तर शरद पवार साहेब नव्हते ना, तर तेव्हा काँग्रेस नव्हती आमच्याबरोबर, आम्ही तुमच्याबरोबरच होतो. देवेंद्र फडणवीस, मी यांना परत परत सांगतो, त्यांना विजयाचा हँगओव्हर झाला आहे किंवा त्यांना विजयाचं डिप्रेशन आलं आहे. लोकांना पराभवाचं डिप्रेशन येतं, ह्या लोकांना विजयाचं डिप्रेशन आलं आहे आणि हे डिप्रेशन एवढा जाईल असं मला वाटत नाही. छोटी मोठी ऑपरेशन नाही तर आम्ही मोठे ऑपरेशन करतात. टायगर सांगू कोण असं म्हणताय? एकनाथ शिंदे म्हणू द्या. की तुम्ही तुमची माणसं का फुटतात, त्यांनी